जे होते ते सर्व आनंदाचे होते. जे गीताचे बोल होते ते सर्व आनंदित करणारे होते ना. हालेलुया स्तुति करेंगे, यीशु की स्तुति करेंगे. ओ जय जयकार. कोणतं गाणं गायला आपण दुसरं? परमपिता की हम स्तुति गाएंगे. आणि त्याच्यानंतर आपण एक मराठी गीत गायलं कोणतं? किती गोड किती रे गोड नामच वाटे. आणि हे तीनही गीत आनंदित करणारे आहेत ना, आनंदित करणारे आहेत. कारण की देवाच्या वचनामध्ये म्हटलेलं आहे की देव परमेश्वर आहे, त्याच्या ठाई आनंद आहे आणि प्रभू मध्ये सर्वदा काय करा? आनंद करा. आणि आज या ठिकाणी आपण आनंदाने एकत्रित आलेलो आहे. जरी उपवास प्रार्थना ही आपण कशासाठी करतो? काहीतरी प्रश्नांसाठी करतो ना. कोणी आनंदित आहे म्हणून उपवास ठेवला, आज मी खूप मोठा आनंदित आहे आणि म्हणून मी आज उपवास करतोय असं बुडीच होत नाही. परंतु ज्यावेळेस व्यक्ती दुःखी राहतो, ज्यावेळेस व्यक्ती कष्टी राहतो, ज्यावेळेस व्यक्तीच्या डोळ्यात पाणी राहते, ज्यावेळेस व्यक्तीसमोर समस्या राहतात, ज्यावेळेस व्यक्तीसमोर अडचणी राहतात, तो निश्चित काय करतो? देवाकडे प्रार्थना करतो, उपवास करतो. कारण की काय म्हटलेलं आहे वचनामध्ये, जुन्या करारामध्ये काय करतो लोक त्या ठिकाणी? त्यावेळेस उपवासाचा पेहराव होता ना. आता आपण चांगले चांगले साडे कपडे घालून आलेलो आहे या ठिकाणी. उपवास करणाऱ्यासाठी त्या ठिकाणी कोणता पेहराव होता? काय म्हटलं त्याला? गोंताट आहे ना. आपण त्याला काय म्हणतो? पोत म्हणतो ना त्याला, गोंट म्हणतो ना. आणि काय म्हटलेलं आहे वचनामध्ये की गोंताट लोक घालत होते आणि कुठे बसत होते? ते राखेमध्ये बसत होते आणि त्या ठिकाणी विलाप करून परमेश्वराकडे रडून प्रार्थना ते करत होते. आणि ते दर्शक काय आहे? गोंताट कशाचं दर्शक आहे? कोणतं ते दर्शक कशाचं आहे? आनंदाचं दर्शक आहे का? नाही. कारण की वचनामध्ये काय म्हटलेलं आहे की देवाने तुझं गोंताट काढून तुला हर्षाचा कटिबंध नेसवलेला आहे. म्हणजे काय? गोंताट कशाचं दर्शक आहे? दुःख रूपी, दुःखाचं दर्शक आहे. आणि तुझा दुःख रूपी गोंताट परमेश्वराने काढून हर्षाचा कटिबंध ज्या परमेश्वराने नेसवलेला आहे त्या देवाचे गुणगान नवे गीत गाऊन करा. आता आपण येत होतो आणि या पुलावर ट्रॅफिक जाम होते ना. आणि त्याच्या मागचं कारण काय होतं? त्या ठिकाणी लग्न चालू होतं आणि त्या ठिकाणी लग्नामध्ये काय करत होते लोक? नाचत आहे, बागडत आहे, गात आहे आणि मोठमोठ्याने त्या ठिकाणी जल्लोष सुरू आहे. आणि ज्याचं लग्न आहे तो नाचणाऱ्यांच्या पुढे होता की मागे होता? आपल्याला तो नवरदेव पाहण्याकरता मोठी वरात पहिले नाचत गाचत पुढे गेली आणि त्याच्यानंतर आपल्याला कुठेतरी तो नवरदेव घोड्यावर बसलेला दिसला. याद रखना, आनंदामध्ये सर्वच आपल्या पुढे राहते. परंतु एखाद्याची जनाजा जब उठाया जाता ना, मयत जेव्हा उठवल्या जाते ना, तेव्हा लोक त्याच्या कधीच पुढे राहत नाही. लोक कुठे असतात? मागे असतात. आणि पुढे काय असतो? मृत व्यक्ती. म्हणजे काय? दुःखामध्ये कोणीही तुमच्या आणि माझ्या समोर जाणार नाही, परंतु आनंदामध्ये तुमच्या आणि माझ्या समोर जाऊन नाचणारे लोक पुष्कळ आहेत. परंतु दुःखाच्या प्रसंगामध्ये कोणी सोबतही राहणार नाही, कोणी समोरही जाणार नाही, परंतु मागे जरूर तमाशा पाहण्यासाठी राहतील. लक्षात घ्या, मेन मुद्द्यावर आपण येतो आहे. जगाची जी रीत आहे ती आनंदामध्ये पुढे चालण्याची आहे आणि दुःखामध्ये मागे चालण्याची रीत आहे. परंतु वचन सांगते की हा तो परमेश्वर आहे की जो म्हणतो की भिऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे. मी तुझ्या पाठीशी हा शब्द नाही आहे. त्या ठिकाणी काय आहे? मी तुझ्या बरोबर आहे. म्हणजे दुःख असो किंवा सुख असो, आनंद असो किंवा दुःख असो, परमेश्वर कधीही पाठीशी नाही, पाठीमागे नाही, सोबत हात पकडून चालणारा देव आहे. म्हणून वचनामध्ये म्हटलेलं आहे की देवाच्या समागमे चालणारे म्हणा, मागे नाही. काय आहे? जे स्वर्गामध्ये उचलले गेले तो पहिला कोण होता? हनोक होता. आणि तो देवाच्या मागे चालला की देवाच्या पुढे चालला? देवाच्या पुढे आनंदाने नाचत होता तो. वचनामध्ये म्हटलेलं आहे की तो देवाच्या समागमे चालणारा होता. म्हणजे कसा? बरोबर चालणारा होता, मागे नाही पुढे नाही.
आणि जेही सेवक होऊन गेले, जसं नोहाचं उदाहरण बघितलं, मोशेचं उदाहरण पाहिलं, अब्रामाचं उदाहरण पाहिलं, तर देवाच्या समागमे चालणे याशिवाय तुमच्याकडे देव काय मागतो? कुठे लिहिलेलं आहे? मिका 6:8 मध्ये आहे. त्या ठिकाणी लिहिलेलं आहे की मनुष्याने देवाच्या मागे चालावं की देवाच्या पुढे चालावं की देवाच्या समागमे चालावं. लक्षात घ्या प्रियांनो, की देवाच्या समागमे चालणे हे देवाला पसंत पडणार आहे आणि जगाला आनंदामध्ये पुढे चालणं पसंत आहे. आता निवड ही तुमची आणि माझी आहे की मी कोणाला निवडतो? त्या जगिक लोकांना की जे आनंदाच्या क्षणी हजारोने लाखोने माझ्या समोर येऊन नाचतील, परंतु त्या दुःखाच्या क्षणी 2 शब्द प्रेमाचे बोलणारे लोक, पाठीवर खांद्यावर थाप ठेवणारे ते लोक, सहकार्य करणारे ते लोक, दुःखामध्ये खंबीरपणे उभे राहणारे ते लोक आपल्या जीवनामध्ये परमेश्वराशिवाय नाही भेटत. कारण की वचनामध्ये म्हटलेलं आहे की मनुष्याचं जीवनामध्ये सुख आणि दुःख काय? सुख इथे आहे आणि दुःख पाकिस्तानामध्ये पडलेलं आहे असं नाही ना. शेजार कसा असतो? जरी आता कसं झालंय की डुप्लेक्स सिस्टम झालेली आहे, अपार्टमेंट सिस्टम झालेली आहे ना, एक घरी तर तिकडे, पण शेजार कशाला म्हणतो आपण? या दरवाज्यातून निघाला बरं दुसरा दरवाजा समोरच असला पाहिजे किंवा बाजूला असला पाहिजे, त्याला काय म्हटलं जाते? शेजार. म्हणजे या दरवाज्यातून डोकवलं की दुसऱ्याचा दरवाजा दिसलाच पाहिजे. आणि सुख आणि दुःखाचा प्रवास वचनामध्ये असंच म्हटलेलं आहे. कुठे म्हटलेलं आहे? कोणी म्हटलेलं आहे? कशामध्ये लिहिलेलं आहे? सुख आणि दुःख शेजारी आहे. उपदेशकाने लिहिलं का? उपदेशकाने लिहिलेलं आहे का? बघसाल कधीतरी की उपदेशकाने ही भाषा लिहिलेली आहे का? कारण की तोच उपदेशक म्हणतो की जन्मदिवसाचा आनंद करण्यापेक्षा मृत्यू घेण्याचा आनंद करणं हा बरा. काय म्हटलेलं उपदेशकाने? की वाढदिवस मोठ्याने साजरा करू नका. मोठा जश्न, मोठा आनंद, मोठा हर्ष हा वाढदिवस नसावा. काय आहे? जन्मदिवसापेक्षा कोणता दिवस बरा आहे? मृत्यूचा दिवस बरा आहे. परंतु तरी देखील देव सांगतो आहे की प्रतिदिनी त्याची हर्षाने आरोळी मारा, प्रतिदिनी हर्षाने त्याचा जय जयकार करा आणि त्याचे गुणगान गा की देवाने सुंदर घर राहायला दिलं, सुंदर कपडे घालायला दिले, सुंदर अन्न खायला दिले, चांगले लेकरं वाढत आहे, शिक्षण घेत आहे, गरज पूर्ण करत आहे आणि देव तुमच्या आणि माझ्यासाठी समागमे चालून आपल्याला हिम्मत आणि धैर्य देणार आहे. म्हणून प्रत्येक दिवस हा तुमच्या आणि माझ्या करता दुःखासाठी नाही आहे. प्रत्येक दिवस तुमच्या आणि माझ्या करता जो लढण्याचा आहे तो आनंदाने लढण्याचा आहे. कारण की तुमचा आणि माझा पाठीराखा जो आहे तो आनंदामध्ये आपल्या समोर चालून नसणारा नाही आहे, सोबत उभा राहून लढणारा आहे. परमेश्वर कोण आहे? लढणारा देव आहे. आपण म्हणतो ना की अडचणीच्या वेळेस लोक ओळखता येतात है ना. दुःखाच्या वेळेस लोकांची जाणीव होतो की कोण आपणात आणि कोण परायात. परंतु आनंदात कोणाला ओळखू नाही शकत आपण. लग्नाच्या क्षणी आपण हजारो लोक आपल्याला म्हणतो की यार भाई 10,000 लोग आए थे, कम से कम 5,000 आए थे, 2,000 आए थे, इतने लोगों ने खाना खा के गए. परंतु ज्या वेळेस तुझ्या घरातला एक व्यक्ती आयसीयू मध्ये पडलेला आहे, दवाखान्यामध्ये पडलेला आहे, ते हजारो लोक कुठे होते जे जेवण करून गेले होते. दुःखाच्या दिवशी त्या लोकांची जाणीव होते की कोण अपना था और कोण पराया. त्या अडचणीच्या वेळेस त्या लोकांची जाणीव होते की कोणी माझी मदत केली आणि कोणी मला पाठ दाखवली. आज वचनामध्ये आपण तो गोष्ट पाहतो आहे की आज तुमच्या आणि माझ्यासाठी जो लढणारा देव आहे त्याचा सहकार्य मिळवण्यासाठी कटपट करा, त्याच्यासाठी प्रार्थना करा की देव तू माझ्या सोबत माझ्या समागमे चालणारा जो परमेश्वर आहे, मलाही तुझ्या समागमे चालायचं आहे. आणि आजपासून माझी चिंता, माझी काळजी, माझी ओझ हे सर्व मी तुझ्यावर टाकतो आहे. कारण की दुनिया तो खुशी में आगे चल के नाचती है, परंतु देवा तू तर माझ्या सोबत चालून माझा अश्रू बुद्धीमध्ये साठवून ठेवणारा देव आहे.
लक्षात घ्या, परमेश्वर आणि वचनामध्ये म्हटलेलं आहे की तुमच्या अश्रूची परिभाषा ही देवाला समजते आणि बुद्धीमध्ये तो साठवून ठेवतो. म्हणून आज तुमची आणि माझी जी चिंता आणि काळजी आणि जी ओझ आहे ते आपल्या मित्रांवर टाकायचं नाही आहे, आपल्या सोबत्यांवर टाकायचं नाही आहे, तर ती चिंता आणि काळजी आपल्याला कोणाकडे टाकायची आहे? कारण की अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, आज जगामध्ये असा कोणता व्यक्ती नाहीये की ज्याला चिंता नाहीये. अरे पहिल्या वर्गातल्या लेकराला देखील एक्झाम आले की टेन्शन येऊन जाते की बाई मेरा एक परीक्षा आहे उद्या, आहे ना. आणि या ठिकाणी तुमची आणि माझी परीक्षा ही 10वी बोर्डाची, 12वी बोर्डाची किंवा ग्रॅज्युएशनची जरी संपली असली तर जीवनाची परीक्षा प्रतिदिनी तुम्ही आणि मी देतो आहे प्रियांनो. आज ती परीक्षा जी लेखी परीक्षा होती जी आपण जरी उत्तीर्ण करून आलो ना, परंतु जे काळाचे पांढरे होत आहे ना ते प्रतिदिनी जीवनाची परीक्षा देत आहे, जगण्याची परीक्षा देत आहे. आणि वचनामध्ये काय म्हटलेलं आहे की तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून देवा मी तर लढत आहे, रोज माझ्या जीवनाची परीक्षा मी देतो आहे, परंतु तरी देखील देव सांगतो आहे की तरीही या परीक्षेची तू चिंता करू नको, कारण की कोणतीही परीक्षा तुझ्या शक्तीच्या पलीकडे मी होऊ देणार नाही. कोणतीही परीक्षा तुझ्या शक्तीच्या पलीकडे मी होऊ देणार नाही. जितकी तुझी एबिलिटी आहे, जितकी तुझी योग्यता आहे, जितकी तुझी पात्रता आहे, जितकी तुझी सहनशक्ती आहे, त्याच्या पलीकडे एक दिवसही परीक्षा वाढणार नाहीये. मग चिंता कशाला करीतो रे शावला. म्हणून वचनामध्ये काय म्हटलेलं आहे? भाराक्रांत आणि कष्टी लोकांसाठी संदेश आहे की तुम्ही कुणाकडे या? तुम्ही त्या आमदाराकडे, त्या खासदाराकडे, त्या मंत्रीकडे, त्या संत्रीकडे जा, जेणेकरून तो तुमच्या प्रश्नाचं निवारण करेल. तो वचनामध्ये म्हटलेलं आहे कष्ट आणि भाराक्रांत जर दूर करायचं असेल तर देवाशिवाय पर्याय नाही आहे. कारण की जगाची मदत करण्याची एक लिमिट आहे, परंतु देवाच्या करुणेला कदापि खंड पडत नाही, तर ती रोज सकाळी नवी अशी होते. परमेश्वराकडे उपकारासाठी लिमिटेशन नाही आहे. कारण की दानिएल याचा 9वा अध्याय आणि 9व्या वचनामध्ये काय म्हटलेलं आहे की परमेश्वर दयेचा आणि क्षमेचा सागर आहे. आणि त्या दयेच्या सागरामुळे तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये देवाची करुणा रोज सकाळी नवी अशी होते आणि त्या करुणेचा आनंद मला प्रतिनिधी घ्यायचा. म्हणून तर जॉयस मेयरचं ध्येय वाक्य खूप सुंदर आहे ना.